वेलकम स्टुडंट. तर या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2022 मध्ये जी बोर्ड एक्झाम झाली होती 10th स्टँडर्डची, तर त्याच्यातला मॅथमॅटिक्स पार्ट 2चा जो क्वेश्चन पेपर आहे, तर तो क्वेश्चन पेपर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 1A आहे. त्याच्यामध्ये फॉर इच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. आपलं करेक्ट ऑप्शन चूज करायचा आणि त्याचं आन्सर तिथे लिहायचं. फक्त ऑप्शन लिहायचं आहे तुम्हाला, A, B, C, D जे काही करेक्ट असेल ते. पण बऱ्याचदा काय होतं, MCQचा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे त्याच्या स्टेप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्या स्टेप लक्षात ठेवा, कारण हाच क्वेश्चन 1 मार्क्ससाठी सुद्धा जाऊ शकतो. तर सुरुवात करूया इथे. पहिला क्वेश्चन, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF, अँगल A इज 48 डिग्री, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अँगल D. तर याच्यामध्ये काय करणार आपण, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF, दिस इज गिवन. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजे इकडचा A तर इकडचा D, B ला E आणि C ला F हे इक्वल असतात. त्यामुळे A ला इक्वल कोण येणार, D येणार. आणि त्याला रिझन काय लिहायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता A जर 48 असेल तर ऑब्विसली D सुद्धा किती डिग्रीचा असणार आहे, 48 डिग्री, बिकॉज A इज गिवन ॲज 48 डिग्री. ओके, सो कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे, ऑप्शन ए 48 डिग्री हे आन्सर करेक्ट असणार आहे. ओके, सो आपल्याला पहिल्याचा आन्सर मिळाला. आता आपण सेकंड बघूया त्याच्यात. आता त्यातलं सेकंड क्वेश्चन, इफ AP इज अ टँजंट ॲट अ A ड्रॉन फ्रॉम द सर्कल विथ सेंटर O फ्रॉम अन एक्सटर्नल पॉईंट P, OP इज 12, अँगल OPA इज 30 डिग्री, देन व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल. तर याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर सर्कलचा सेंटर आहे तो आहे O आहे, आणि O पासून बाहेरच्या बाजूला एक पॉईंट आहे P, एक्सटर्नल पॉईंट P, आणि इथे A या ठिकाणी समजा एक पॉईंट A आहे सर्कलवर, त्या ठिकाणी टँजंट काढले तर OP आहे 12. आता याच्यामध्ये टँजंट ही नेहमी रेडियसला काय असते, ही रेडियस O आहे त्याला परपॅन्डिक्युलर असणार, त्यामुळे तो अँगल 90 डिग्री देणार. आणि OPA म्हणजे इथला अँगल P किती डिग्री आहे, 30 डिग्री. तर सर्कलची रेडियस, आता या सर्कलची रेडियस कोण आहे, तर ही OA ही रेडियस आहे आणि तीच आपल्याला फाइंड आउट करायची. तर आन्सरमध्ये कसं करणार आपण, स्टार्टिंग इन ट्रायंगल OPA अँगल A इज 90 डिग्री बाय टँजंट थेरम. टँजंट थेरमनुसार अँगल A किती डिग्रीचा असणार आहे, 90 डिग्री, बिकॉज टँजंट इज परपॅन्डिक्युलर टू रेडियस. त्यानंतर अँगल P आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 30 डिग्री, दिस इज गिवन. आणि मग राहिलेला अँगल O किती डिग्रीचा असणार आहे, आपोआप 60 डिग्रीचा, कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180, त्यामुळे राहिलेला O किती असणार आहे, 60 डिग्री. अँड द रिझन इज रिमेनिंग अँगल. मग आता कुठला थेरम वापरणार, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. ओके, तर या थेरमनुसार 30 डिग्रीच्या जे अपोजिट साईड आहे, म्हणजे या 30 डिग्रीच्या बरोबर समोर कोण आहे, OA. तर OA हा हायपोटेनियस कोण आहे, OP. हायपोटेनियस कशी ओळखायची, तर 90 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे खाली, 90 डिग्रीच्या समोरची, त्याला म्हणायचं हायपोटेनियस. तर 30 डिग्रीच्या अपोजिट साईड ही हायपोटेनियसच्या म्हणजे OPच्या काय असते, हाफ. तर साईड अपोजिट टू, शॉर्टमध्ये लिहितो मी, साईड अपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्रीच्या अपोजिट साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते. मग OP किती दिला आहे, 12चे हाफ केलं तर 6 सेंटीमीटर OA आला, आणि OA म्हणजेच काय आहे, रेडियस. सो कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे, ऑप्शन C हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. तर आता त्यातला थर्ड क्वेश्चन बघूया. सेगमेंट AB इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हा जो सेगमेंट AB आहे तो कुणाला पॅरलल असणार आहे, एक्स ॲक्सिसला. आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट AR, A चे कोऑर्डिनेट कुठले आहेत, 1 आणि 3. देन व्हॉट इज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B, तर पॉईंट B चे कोऑर्डिनेट्स काय असतील. तर याच्यामध्ये जर का आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर शॉर्टमध्ये कसं आन्सर लिहायचं तेही सांगणार आहे, आणि थोडं रिझन पण सांगणार आहे तसं काय. तर हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. समजा इथे हा 1 आहे एक्स ॲक्सिस वरचा,
आणि वाय ॲक्सिस वरचा 3 इथे आहे. तर इथे तो पॉइंट असणार 1 3. 1 3 ए आहे समजा इथे. तर देन व्हॉट इज द कोऑर्डिनेट्स ऑफ बी. तर बी चे कोऑर्डिनेट्स काय असतील. आता लाईन कशाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला. त्यामुळे ती एक्स ॲक्सिसला पॅरलल असल्यावर कशी येणार, तर ती लाईन अशी असणार आहे. ओके, ती कुणाला पॅरलल आहे, या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. ओके, मग आता जर का लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्याच्यातला प्रत्येक कोऑर्डिनेट म्हणजे कुठेही इथं पॉईंट घेतला तर त्याचा वाय नेहमी किती असणार आहे, 3च असणार आहे. ओके, त्यामुळे बी पॉईंट कुठं जरी असला, म्हणजे इथं कुठे असेल, इथं असेल, इथं कुठेही असेल, तरी त्याचा कोऑर्डिनेट नेहमी काय असणार, 3. म्हणजे पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल, लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर कुठला कोऑर्डिनेट सेम असतो, वाय कोऑर्डिनेट इज सेम. वाय कोऑर्डिनेट इज सेम. तर हे लक्षात ठेवा नेहमी. जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर वाय कोऑर्डिनेट सेम असतो, आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर एक्स कोऑर्डिनेट. आता इथं कुठल्याला आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस, त्यामुळे वाय कोऑर्डिनेट सेम येणार. आता एचा कोऑर्डिनेट किती आहे, 1 3. तर बीचा कोऑर्डिनेट मध्ये जर हा पहिला एक्स आणि दुसरा वाय, तर बीचा वाय कोऑर्डिनेट पण किती असणार आहे, 3. मग वाय कोऑर्डिनेट 3 असणारा कुठला आहे का बघा, याच्यात नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही, इथे आहे बघा वाय कोऑर्डिनेट 3. त्यामुळे कुठला पॉईंट असणार आहे, -5 3. ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, आता त्याच्यातला 4th MCQ. द व्हॅल्यू ऑफ 2 tan 45 minus 2 30 डिग्री इज. तर याची व्हॅल्यू किती येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर इथून सुरुवात करूया. 2 tan 45 डिग्री मायनस 2 sin 30 डिग्री, ओके, इज इक्वल टू 2 tan 45 डिग्रीची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 मायनस sin 30 डिग्री. sin 30 डिग्री इज हाफ. sin 30 डिग्रीची व्हॅल्यू किती येणार आहे, हाफ येणार आहे. सो 2 1 जा 2, मायनस 2 ला 2 काय होईल, कॅन्सल, म्हणजे फक्त 1 राहणार. 2 मायनस 1 किती येणार, 1 येणार. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे, ऑप्शन बी 1 हे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, आता त्यातला क्वेश्चन नंबर बी जो आहे, सॉल्व द फॉलोइंग. हा सुद्धा 4 मार्कचाच आहे. 1 मार्कचे 4 क्वेश्चन असणार आहेत याच्यात, आणि 4 मार्कसाठी. तर याच्यामध्ये सुद्धा इथे मात्र ऑप्शन नसणार आहेत, फक्त तुम्हाला स्वतः सॉल्व करायचं. तर इन ट्रायंगल ए बी सी, तर हे आन्सरमध्ये घेऊया. इन ट्रायंगल ए बी सी, अँगल बी जो आहे तो किती दिलेला आहे, 90 डिग्री. इथे दिलेला आहे 90 डिग्री. आणि ए आणि सी हे दोघं किती डिग्रीचे आहेत, दोघं पण 45. अँगल ए इक्वल टू अँगल सी 45 डिग्री, हे दोन्ही दिलेलं आहे, त्यामुळे गिवन असं लिहा. आणि आता याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल कुठला थेरम वापरायचा ते, वाय 45 45 90 डिग्री थेरम. साईड अपोजिट टू 45 डिग्री, म्हणजे आता इथं विचारले ती ए बी, ते घेऊया. तर ए बी या 45 डिग्रीच्या अपोजिट आहे. तर साईड अपोजिट टू 45 डिग्री ए बी ही नेहमी हायपोटेनियसच्या किती असते, 1/√2 इंटू हायपोटेनियस. आता हा 90 डिग्री आहे, तर 90 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे कोण, तर ए सी ही काय होणार, हायपोटेनियस इंटू ए सी. याला रिझन लिहायचं, साईड अपोजिट टू 45 डिग्री 1/√2. ए ची व्हॅल्यू किती दिली आहे, 9√2. तर काय होईल, √2 ला √2 कॅन्सल होईल, 9 1 जा 9. तिथे काही सेंटीमीटर वगैरे म्हटलं नव्हतं, त्यामुळे त्याला आपण 9 युनिट्स म्हणूया. तर ए ची व्हॅल्यू किती येणार, 9 युनिट्स. ज्यावेळी सेंटीमीटर वगैरे दिलं नसेल त्यावेळी युनिट्स लिहा. ज्याचा आन्सर आलेला आहे 9. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. कॉर्ड ए बी अँड कॉर्ड सी डी ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. तर या सर्कलचं सेंटर कोण आहे, ओ आहे, आणि हे दोन कॉर्ड एकमेकाला कॉन्करंट आहेत. आर्क ए बी जर 120 असेल तर आर्क सी डी किती, असं विचारलं. सिंपल आहे क्वेश्चन. इथे समजा मी कॉर्ड ए बी ड्रॉ केला, आणि इथे आहे कॉर्ड सी डी. ते दोघेही एकमेकाला कॉन्ग्युरंट आहेत, म्हणजे इक्वल आहेत. ए बी ला इक्वल सी डी. आता मेजर ऑफ आर्क ए बी, हा जो ए बी आहे तो 120 डिग्री आहे. तर सी डी किती असेल ते विचारलंय.
त्याच्यामध्ये काय करायचं, कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी हे दिलंय क्वेश्चन मध्ये, म्हणजे गिवन म्हणायचं. आणि मग इथं थेरम वापरायचा, बाय थेरम ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, बाय थेरम ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. तो थेरम काय सांगतोय की जर का कॉर्ड इक्वल असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांनी तयार केलेले जे आर्क आहेत ते आर्क सुद्धा काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ए बी इज ऑल्सो इक्वल टू मेजर ऑफ आर्क सी डी. मग जर का ए बी 120 असेल तर मेजर ऑफ आर्क सी डी सुद्धा किती असणार आहे, 120 डिग्री. कॉर्ड इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा काय झाले, इक्वल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड द वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर दिस. तर त्या सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा. तर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय आहे, तर y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. ओके, तर याच्यात व्हॅल्यू पुट करूया. आता इथे हा x1 हा y1 म्हणजे दुसरा y1, तर प्रत्येकातला हा y2 येणार आणि इथे जो आहे तो काय येणार, y3. तर त्या व्हॅल्यू पुट करूया. y1 ची व्हॅल्यू आहे -3 प्लस यामध्ये y2 ची व्हॅल्यू आहे 5 आणि y3 ची व्हॅल्यू आहे 1. तर या सगळ्याला 3 ने डिवाइड करायचं. मग आता 3 - 5 केलं तर किती येणार, 2 प्लस 1 अपॉन 3. तर 2 प्लस 1 किती आला, 3 अपॉन 3. 3 1 जा किती येणार, 3. म्हणजे वाय कोऑर्डिनेट किती आला, वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज 1. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल थीटा. तर थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर 2 मेथडने करू शकता. हे दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगतो. साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. तर याच्यात हा कॉस थीटा याला आपण इकडे आणूया साइन थीटाकडे. म्हणजे काय येणार, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता कॉस थीटा इकडे आल्यानंतर इथे काहीही राहणार नाही, तर काहीही राहणार नाही म्हणून किती घ्यायचं, 1 घ्यायचं. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटा किती येणार, टॅन थीटा इज इक्वल टू 1. मग टॅन कुठल्या अँगलला 1 असतो, तर टॅन 45 डिग्री 1 आणि टॅन थीटा 1 आहे, त्यानं ऑब्विसली थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 45 डिग्री. किंवा तुम्ही दुसऱ्या मेथडने काय करू शकता, मेथड 2 हे असं दिलेलं आहे, साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. तर आपल्याला माहित आहे, वी नो साइन 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. cos 45 डिग्री is 1/√2. Therefore, theta is equal to 45 डिग्री. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. दोन्ही मेथड करेक्ट आहे.